गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर परिसरात भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण काढण्याच्या निषेधार्थ येथील सर्व भाजी विक्रेत्यांनी राजीव गांधी भवन महापालिका मुख्यालयासमोर भाजीपाला फेकून आपले आंदोलन सुरू केले आहे। नाशिक शहरातील काही प्रमुख मार्गावर चौकात अनेक ठिकाणी भाजी विक्रेते आपला वर्षानुवर्षे भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत। मात्र अनेक वर्षांपासून महापालिकेकडून अधिकृत जागा न देता केवळ संध्याकाळ झाली की अतिक्रमण मोहीम राबवली जाते। यावेळी मनपाचे अधिकारी कर्मचारी येतात व कोणतीही पूर्व सूचना न देता आमचा भाजीपाला उचलून घेऊन जातात। शहरातील अन्य काही भागात रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जागा मिळालेल्या आहेत, परंतु आम्ही या भागात गेल्या 15 ते 20 वर्षांपासून विक्रीचा व्यवसाय करत असतो। आम्हाला भाजी विक्रीकडे लक्ष देण्याऐवजी अतिक्रमण विभागाची कधी कारवाई होते या भीतीने दिवस कंठित असल्याचे काही संतप्त भाजी विक्रेत्यांनी सांगितले। सततच्या या कारवाईमुळे महापालिकेवर नाराज असलेल्या भाजी विक्रेत्यांनी आज अतिक्रमण विभागाची कारवाई झाल्यानंतर संतप्त होऊन आपला उर्वरित भाजीपाला राजीव गांधी भवन येथील महापालिकेच्या मुख्यालयासमोर आणून फेकला व आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली। मनपा अतिक्रमण विभाग केवळ कारवाई करण्यात पलीकडे काहीही करत नाही। इतर ठिकाणी भाजी विक्रेत्यांना हक्काच्या जागा मिळाल्यानंतर आम्हाला गेल्या 20 वर्षात अद्याप कार्यवाही न झाल्यामुळे आम्हाला नाही मिळेल, परंतु आम्ही या महापालिकेसमोर हटणार नसल्याचा निर्णय एका विक्रेत्याने घेतला आहे। गंगापूर रोडवरील भाजी पीक विक्रेते राजीव गांधी भवन समोर येतात। महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून येथील सुरक्षा रक्षकांनी मुख्यालयाचा दरवाजा बंद करून घेतला। अखेर या सर्व भाजी विक्रेत्यांनी प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडत आपलं आंदोलन सुरू केलं आहे। भाजीवाल्याचा माल अतिक्रमण विभागाने उचललाच नाही पाहिजे। तसा शेतकरी हा पूर्ण जगाचा पोशिंदा आहे। आमचा माल उचलताना कोणी बघायला येत नाही, काय घडतं काय नाही। साईडला सावलीला घेऊन अधिकार मिळालाच पाहिजे। सावलीला घेऊन बसा, गेट तोडायचा नाही, बाकीच्यांनी सावलीला बसा। मिळालंच पाहिजे। बंद झालं पाहिजे। भाजीवाल्याचा माल उचललाच नाही पाहिजे। तुम्ही अतिक्रमण बिल्डिंगचं काढत नाहीये, फक्त भाजीवाल्याच काढताय। शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, तसा भाजीवाला सुद्धा हा जगाचा पोशिंदा आहे। आम्हाला याचं प्रश्नाचं उत्तर हवं। लिगली आहे का अनलिगली आहे? लिगली म्हणजे काय, अनलिगली काय, याचा अर्थ आम्हाला सांगा। दारूचे दुकानं बंद करा, आमच्या भाजीवाल्यांवर सगळे जगताय। दारूचे दुकानं बंद करायची हिंमत असेल तर करा, आमचे दुकानं बंद करायचा अधिकार कोणालाच नाही। हे सगळ्या जनतेसाठी आहे, माझ्या एकटीसाठी नाही। आज माझं याच्यावर माझ्या मुलांचं शिक्षण चालू आहे। कोणी येऊन विचारावं आणि चौकशी करावा तरच हक्काने बंद करावं, नाही तर यांनी आम्हाला 500 रुपये रोजाने कामाला लावा आणि आम्हाला घरात द्यावी। आम्ही आता भाजीपाला बंद करतो, आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे। आम्हाला भाजीपाला विकतो आम्ही, तर आम्हाला अतिक्रमण नाही यायला पाहिजे। आम्ही रस्त्यावर बसतो आणि अतिक्रमण येतं 15 वर्षापासून बसतो, भाजीपाला विकतो, तरी आम्हाला न्याय नाही। आम्ही किती वेळेस येऊन निघून गेलो। नगरपालिकेने जागा नेमून दिली का? नेमून नाही दिलेली जागा आणखी। आम्ही घेऊन गेलेलो आहे, पण आम्हाला जागा मिळालेल्या नाही। प्रत्येकाला आम्हाला बायमार्केट करून दिलेली
न्याय द्या ना आम्हाला. आम्ही सर्वसामान्य माणसांनी जगायचं कसं? न्याय द्या ना आम्हाला. अतिक्रम हटवा ना. आम्ही भाजी विक्रेते आहेत. बेरोजगारी भरपूर वाढलेली आहे. कसं जगायचं आम्ही? आंदोलन कशासाठी आहे ते सविस्तर सांगा. हे आंदोलन आहे ना, जे भाजी विक्रेते आहे, त्यांना त्यांच्या हक्काच्या भाजी विक्रीसाठी त्यांना जागा मिळाली पाहिजे, याच्यासाठी आंदोलन आहे. रोजच नाशिक महानगरपालिकेचे अतिक्रमणाचे अधिकारी कर्मचारी संध्याकाळी 5-6 वाजता भाजीपाला उचलून नेतात. आमचे भाजी विक्री संध्याकाळी 5 वाजल्यानंतरच दुकान लावतात आणि त्यांना 3 तास धंदा करायचो. तर त्रास झालेला काही लोक तर नाही का जीव पावलेले या टेन्शन पाहिजे. हा आकाश टावर आहे, शिवाजी आहे, गंगापूर रोड आहे, कोणार्क जत्रा हॉटेल आहे, आपलं शॉपिंग आहे शिवाजी चौकातलं. असं पूर्ण नाशिक शहरात हाच निम स्टँड जवळचा प्रकार आहे. रस्त्यावर बसतात, जसं ड्रीम कॅसल कडून मखमालाबादकडे राहतो त्या रस्त्यावर भाजीपालेवाले रस्त्यावर बसतात. त्यांना हक्काच्या जागा मिळाल्या. सुप्रीम कोर्ट आदेश आहे का जेवढं नाही का महानगरपालिकेचं क्षेत्रफळ आहे त्याच्या 2.5 जागा ही हॉकर झोन साठी राखीव आहे. त्या जागा गेल्या कुठे? कोणालाच अतिक्रमण भाजी विक्रेत्यांना कुठेच जागा उपलब्ध करूल्या नाहीये. या जागा यांनी मत करून टाकल्या, खाऊन टाकल्या. आम्हाला जर भाजीपाला विकण्याची वेळ नाही का कोणाच तरी सांगण्यावरून कारवाई करतात आणि रोज आम्हाला त्रास आहे हा अतिक्रमण विभागाचा. मागण्या नाही झाल्या तर आम्ही देऊन टाकू. आम्ही इथून उठणारच नाही. आमच्या भाजीवाल्यांना जोपर्यंत हक्काची जागा आणि नाही का भाजी विक्रेत्यांवर आत्महत्याची कारवाई थांबणार नाही तोपर्यंत आम्ही इथून नाही. ...2024 रोजी अतिक्रमण विभागाला मी निवेदन दिलेलं आहे आणि हप्तेखोरी खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. माल उचलून नेल्यानंतर त्यांच्या मालाला हात लावत नाही, त्यांना फोन करता म्हणा पाहिजे. तुम्ही कोणाला हप्ते देता? महानगरपालिकेचे जे कोणी अतिक्रमण विभागाच्या गाडीवर फिरणारे लोक आहेत, नाव मला माहिती नाही, पण नाही का बरेच लोक आहे ना हप्ते देतात. 1.5 ते 2 कोटी रुपयाचे पूर्ण नाशिक महानगरातून हप्ते जातात. बिअरबारचे हप्ते. याचे काही तुमच्याकडे पुरावे आहे? हो आहे, आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे, ऑडिओ क्लिप आहे आमच्याकडे भरपूर. कमी 150-200 लोकांचं आहे. माझ्या सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे जो पैसे घ्यायला आला का त्याचं शूटिंग काढा. सगळ्यांचं आहे माझ्याकडे. तुम्ही ज्या जागेवर बसता त्या जागेवर तुम्हाला महानगरपालिकेची पावती आहे का? पावती होती, आता पावत्या बंद केलेल्या आहेत. पावती लागू नाही झाली. सगळे लोक बायोमेट्रिक केलेले सगळ्यांचं. पण आताच्या परिस्थितीत महागाईच्या एवढ्या संकट असताना बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. तर त्यांना व्यवसाय नाही म्हणून ते नाही 200-500 रुपयाचा भाजीपाला आणतात आणि आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी स्वतः त्यांचा स्वयंरोजगार केलेला आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.